रामायण काळात प्रभू श्रीराम वनवासात असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील टाकेद या ठिकाणी सीतेच्या हरणावेळी जटायू पक्षी व रावण यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग येथे घडला होता. असे हे ठिकाण सर्व तीर्थ टाकेद म्हणून ओळखले जाते आणि आज या ठिकाणाला आपण भेट देतोय. सर्वात प्राचीन हे पिंड आपल्याला पाहायला मिळतं. यापूर्वीचं अस्तित्व या ठिकाणी नव्हतं. ही पिंड जी आहे पाठीमागच्या भागामध्ये होती आणि या तीर्थक्षेत्राचं महत्त्व असं सांगितलं जातं की नाशिक या ठिकाणी पंचवटी तेथील असणारे तपोवन या ठिकाणी 14 वर्ष वनवासात असताना प्रभू श्रीरामचंद्र त्या ठिकाणी राहत होते आणि तेथीलच तपोवनामध्ये आपल्या सीतामाई ज्या आहेत त्यांचं रावणाने हरण केलं होतं आणि रावण ज्यावेळेस श्रीलंकेकडे चालले होते त्यावेळेस या मार्गातून जात असताना जटायू पक्षी याने ते दृश्य पाहिलं आणि सीतामाईला रावणापासून मुक्त करण्यासाठी त्याने रावणाशी घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं. या घनघोर युद्धामध्ये त्याचे दोन्ही पंख जे आहेत रावणाच्या माध्यमातून छाटले गेले आणि जटायू पक्षी जो आहे या ठिकाणी पडला. मरण जवळ होतं परंतु मरणाला थांबवलं होतं आणि श्री प्रभू रामचंद्रांची वाट हा जटायू पक्षी पाहत होता आणि अशाच पद्धतीने सीतामाईच्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र या मार्गातून येत असताना इथपर्यंत पोहोचल्यानंतर जटायू पक्षी आणि प्रभू श्री रामचंद्र यांची भेट झाली आणि त्यावेळेस घडलेला प्रसंग जो आहे तो जटायू पक्षी याने सांगितला. त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र यांनी सांगितलं की तू जर स्वतःच्या मरणाचा सुद्धा विचार केला नाहीस तर तू जर अशा प्रकारचे जे कार्य केलं आहे त्याबद्दल मी तुला नवीन जीवदान देतोय. पण जटायू पक्षी याने त्या क्षणाला प्रभू श्रीरामचंद्रांना सांगितलं की मला मरण आता आलंय तर ते आताच येऊ द्या, मला जीवदान देऊ नका आणि ईश्वराच्या मांडीवर जर मला या ठिकाणी मरण जर येत आहे तर ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. आणि मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी जटायू पक्षीने पाण्याची जी काही मागणी केली, तीर्थ आपण ज्याला म्हणूया, तर प्रभू श्रीरामचंद्रांनी आपण पाठीमागे पाहू शकतोय. या ठिकाणी आपल्याला तो झेंडा दिसतोय पाठीमागे, त्याच्यात थोडंसं खाली आपण जर आलो तर प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या ठिकाणी बाण जो आहे तो मारला आणि तीर्थांची निर्मिती केली. सर्व तीर्थांची निर्मिती या ठिकाणी झाल्या कारणाने या क्षेत्राला सर्व तीर्थ टाकेद हे नाव पडलं गेलेलं आहे आणि सर्व तीर्थांचं पाणी जे आहे जटायूला या ठिकाणी पाजलं गेलं आणि त्या क्षणाला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मांडीवर या जटायू पक्षीने आपलं प्राण जे आहे ते त्यागलं. पण अजून एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण सांगू शकतो की प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्यावेळेस बाण मारल्यानंतर या ठिकाणी जे तीर्थांची निर्मिती केली त्यामध्ये सर्व तीर्थांचे राजे म्हणून प्रयागराज आपण ज्याला म्हणतोय, प्रयागराज तीर्थ हे लेट आले, शेवटी आले आणि म्हणून ही जी तीर्थ आपल्याला समोर दिसत आहेत ही तीर्थांची निर्मिती आधी झाली आणि हे लेट आल्यानंतर या तीर्थाची निर्मिती ही शेवटी थोडीशी बाजूला केली गेलेली आहे. अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतंय. आणि आणखी आपण या ठिकाणी पुढे जर आलोत मनोकामनाश्वर या ठिकाणी ही पिंड आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आतमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्याला एक दगडगोटा तो ठेवलेला आहे आणि हा दगडगोटा काढण्याच्या आधी म्हणजे असं सांगितलं जातं की मनात पहिल्यांदा आपण जी काही इच्छा असेल ती या ठिकाणी मागायची आणि त्याच्यानंतर मग आपण पूर्ण हात घालून तो गोटा जो आहे तो बाहेर काढायचा आणि अशा पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात जर तो गोटा आपल्या हातामध्ये आलात तर आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण होते. अशा प्रकारची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते. हा गोटा जो आहे आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, पाहणार आहोत पहिल्याच प्रयत्नात निघतोय की नाही आणि निघाल्यानंतर त्याला जलाभिषेक हा घालावा लागतो आणि हा जलाभिषेक जो आहे बाजूचीच असणार जी काही कुंड आहेत यांमध्ये तिथे बाजूला आपल्याला गोमुख दिसतंय, त्या गोमुखामध्ये आपण त्या ठिकाणी नेऊन त्याच्यावर जलाभिषेक करणार आहोत. परत त्या ठिकाणी आणून या ठिकाणी परत त्याच्या जागेवर आपण त्याला ठेवणार आहोत. तर आता आपण पाहू शकता या दादांनी सुद्धा हा दगड या ठिकाणी आणलेला आहे, गोटा आणलेला आहे. त्यांनी सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी काढलेला होता आणि मनोभावे ते या ठिकाणी त्याचं स्थान
त्याच्या स्थानी त्या ठिकाणी ठेवत आहेत. आपण सुद्धा या ठिकाणी एक प्रयत्न करूया. परत गेला. आपण पाहू शकता हा काढलाय आणि दोन्ही हातामध्ये घेऊन मनोभावाने त्याला आपल्याला पुढील असणारं गोमुख जे आहे त्या ठिकाणी नेऊन स्नान घालायचे. अर्थात जलाभिषेक आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्व तीर्थ म्हणून हे कुंड या ठिकाणी आपण पाहू शकता. प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आणि हा जो काही गोटा आहे या गोट्याला आपण या ठिकाणी जलाभिषेक करतो. ज्या ठिकाणी आपण काढलं होतं हा दगड गोटा आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी हा घडवलेला गोटा आहे. परत एकदा आपण त्यांच्या स्थानी त्यांना विराजमान करू. आराम से. या मनोकामना शिवपिंडीतून येथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत हा दगड गोटा अर्थात साळुंकी काढण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जटायू पक्षी व रावण यांच्यात युद्धात जटायू पक्षाला ज्या ठिकाणी मरण आले अर्थात प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर अखेरचे प्राण सोडले त्याच ठिकाणी जटायूचे समाधी मंदिर उभारलेले आहे. याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी बाण मारून सर्व तीर्थांची निर्मिती केली होती असे हे ठिकाण. मित्रांनो, या तीर्थाला आपणास भेट द्यायची असेल तर मुंबईच्या दिशेने टाकेतकडे येताना मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक दिशेकडे घोटीपर्यंत यावे. घोटी ते टाकेत हे अंतर साधारणतः 22 किलोमीटर इतके भरते आणि नाशिकच्या दिशेकडनं आपणास यायचे असेल तर नाशिकवरून इगतपुरी घोटी मार्गे टाकेतपर्यंत हे अंतर साधारणतः 48 किलोमीटर इतके आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच प्रवास SP आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.